फाउंडेशन, पिरन नाटू पाटील फाउंडेशन विरुद्ध सूर्या इरिगेशन एजन्सीज यांच्या दरम्यान रंगणारा मराठा प्रीमियर लीगचा हा थरार आजचा चौथा दिवस. पिरन नाटू पाटील फाउंडेशन या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. दोन्ही संघांनी आपला एक एक खेळाडू लवकरात लवकर समालोचन कक्षात पाठवायचा आहे. दोन्ही संघ राहुल पाटील आणि मनोहर असतील नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला असतील ॲडव्होकेट रुपेश. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे मिडल ऑफ द बॅट. अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतायत रुपेश. पहिल्या सामन्यात झंझावती फलंदाजी केलेली होती. पहिल्या सामन्यात त्यांनी तडाखेबंद खेळी करत 11 षटकार लगावलेले होते आणि त्यांचा रेकॉर्ड दीपराजने मोडलेला होता. 16 षटकार त्यांनी लगावलेले होते. तर मराठा प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिलं शतक तिसऱ्या पर्वात झळकावणारा जर कोणी फलंदाज असेल तर तो आहे दीपराज. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस पंचांचे हात समांतर, त्यामुळे धाव मिळेल अवांतर. एक अवांतर धाव एक्स्ट्रा आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या. खातं उघडतंय. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह. मिडऑफचा खेळाडू या चेंडूला अडवतोय. बघा ज्या पद्धतीने आपण एक म्हण आहे हिंदीमध्ये, दूध का जला छाक भी फूक फूक कर पिता है, त्याच पद्धतीने फलंदाजी करतायत रुपेश. यावेळेस फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलेला आहे. तर बघा हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की घोडे के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. रुपेश पाटील फुलटॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलेला आहे. षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. बॅटने येणारा हा पहिला षटकार. पहिल्या धावा 7 धावा झालेल्या आहेत आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव, नारायणराव पाटील. यावेळेस मात्र रुपेश पाटील यांना आपल्या शॉट सिलेक्शनवर लक्ष द्यावं लागेल. हा चेंडू तितकासा शॉट नव्हता की आपण बॅकफुटवर जाऊन त्या चेंडूला पुल करू शकू. तर नक्कीच कुठेतरी धैर्य, संयम हे दाखवायला हवं. पुन्हा एकदा राहुल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर आलेले. शॉट कव्हर क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा बिनबाद 8. तर बघा ॲडव्होकेट रुपेश घनश्याम पाटील खेळाडू म्हणून त्यांनी एक आपली ओळख निर्माण केलेली आगळीवेगळी आणि एक ज्याला आपण म्हणतो एक उत्तम वक्ते सुद्धा आहेत, वकील आहेत, सोबतच व्यावसायिक सुद्धा आहेत आणि एक युवा नेतृत्व म्हणून सध्या चोपडा तालुक्यात त्यांच्याकडे बघितलं जातंय. गोलंदाजीला आलेले आहेत हर्षवर्धन. हवेचा या ठिकाणी अंदाज घेतलेला आहे. हवा कुठली सुरू आहे, कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हवा कुठल्याही संघासाठी दिशा आणि दशा खराब करू शकते. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. एक संधी होती, चेंडू हवेत जरूर होता. सूर्या इरिगेशन संघाला नितांत
आवश्यकता असेल या बळीची, कारण की रुपेश पाटील हे जर विकेटवर जास्त वेळ उभे राहिले तर ते काहीही करू शकतात. यावेळेस दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच योगेश भाकरे वाईड घोषित करतायत. एक अवांतर धाव, धावसंख्येत जोडली जाते 9 धावा. हर्षवर्धन, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू बॉलिंग एंड चे प्रायोजक. एक धाव घेतलेली आहे. 10 धावा. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व. यावेळेस थोडासा चेंडू हवेत होता. एक धाव मिळते. तर मराठा प्रीमियर लीग 2025 तिसरे पर्व आणि हे सामने खेळले जात आहेत महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालय चोपडा MG कॉलेज मैदान. अक्रॉस द लाईन चांगला संपर्क. महेश स्क्वेअर लेगच्या दिशेने या चेंडूला अडवतोय. एक धाव मिळते. आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा. चषकांचे प्रायोजक रोहित दादा निकम. यावेळेस मिड ऑफच्या दिशेने एक धाव फंबलिंग झालेली आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. थोडीशी सावध सुरुवात करताय, परंतु रुपेश यांनी जर थोडा वेळ घेतला तर ते सेट झाल्यानंतर काहीही करू शकतात. आपण पहिल्या सामन्यात बघितलं असेल 73 धावांची तुफानी खेळी त्यांनी केलेली होती. शॉट ऑफ लाईन चेंडू आणि चेंडू सरळ समालोचन कक्षात. तुफानी षटकार चेंडूने घेतली आहे गगन भरारी. चेंडू सीमारेषा पार फरारी. या षटकाचे प्रायोजक नारायणराव पाटील, संचालक एकविरा प्लायवूड. दुसरं षटक संपलेलं 19 धावा आणि आता थोडेफार लयीत येताना दिसत आहेत, सूर गवसताना दिसतोय. संदीप बाविस्कर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. ज्ञानयोग फाउंडेशन फूड स्पॉन्सर्स श्री PB पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा हे टॉस का बॉसचे प्रायोजक आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव. लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे. प्लस फॉलो थ्रू मध्ये अतिशय अप्रतिम प्रयत्नांना संपूर्ण मार्क्स मिळतील, कारण की माहिती आहे की विकेट किती महत्वाची आहे. माननीय नामदार मराठ्यांची मुलुक मैदान तोफ कैलास बापू पाटील यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद बापू साहेब. शॉट ऑफ लेन चेंडू आणि टप्प्यात कार्यक्रम कसा असतो हे रुपेश यांनी दाखवून दिलेलं आहे. शॉट ऑफ लेन चेंडू आणि रुपेश सारख्या फलंदाजांना आपण असे चेंडू देऊ शकत नाही. हे बघा, आपण डावखुरे गोलंदाज आहात. आपण जर प्रयत्न केला एक अँगल क्रिएट करू शकतात आणि चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेर कट करू शकतात, आणि त्या टर्नच्या अगेन्स्ट जर फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जास्तीत जास्त विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. तर या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. तर रुपेश यांनी
षटकार ठोकलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. हर्षवर्धन युवा खेळाडू या चेंडूला अडवतोय डीप मिड विकेट सीमारेषेकडे. एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट करतायत आणि आता स्ट्राईकला असतील मनोहर. ओव्हरपिच चेंडू उंच टोलवलेला फटका. सरळ बॅटने षटकार मारलेला आहे तो मनोहरने. मनोहारी फटका आपण म्हणू शकतो. चांगला फटका मिळतोय. षटकार 6 धावा आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. ही चांगली लाईन आणि चांगली लेंथ. यावेळेस शॉर्ट कव्हर क्षेत्रात एक धाव. तीन षटकांची समाप्ती. 34 धावा. बिनबाद 34. या स्पर्धेसाठी ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक विवेकानंद वसंतराव पाटील, शिक्षण महर्षी आबासाहेब व ता पाटील फाउंडेशन चुंचाळे. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील अर्थात सनी दादा. शॉट ऑफ लाईन चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू घेतोय पुन्हा एकदा गगन भरारी आणि होतोय मैदानाच्या बाहेर फरारी. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. महेश तर याला म्हणतात स्मार्ट क्रिकेट. षटकार आलेला आहे. आता रिस्क घ्यायची नाहीये. सिंगल काढायची आहे, स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि आपला जबरदस्त इनफॉर्म फलंदाज रुपेशला स्ट्राईकला आणायचंय आणि चांगली रणनीती युवा मनोहरची. महेश पुन्हा एकदा. ओ यावेळेस बघा रिएक्शन बघा फलंदाजाची. माहिती होतं की या चेंडूवर मोठा फटका आला असता परंतु घाई. एक धाव मिळते. आता मनोहर स्ट्राईकला सामना करतील महेश यांचा. फुलटॉस चेंडू. हर्षवर्धन अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत डीप मिड विकेट सीमारेषेकडे. पुन्हा एकदा शॉट सिलेक्शनकडे लक्ष द्यावं लागेल. चेंडू चांगला होता. गुडलेनचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. त्रेचाळीस धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. महेश पाटील यांचा सामना करतील ॲडव्होकेट रुपेश पाटील. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. अतिशय सुंदर ड्राईव्ह. एक धाव मिळते. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 44. बिनबाद 44. गुंजन एजन्सीज कॅप स्पॉन्सर्स सुनीलजी पाटील हिंगोणा, धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील, मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक ललित पाटील आणि बापूराव पाटील. हे बॅटिंग आणि बॉलिंग यांचे प्रायोजक दादासाहेब सुनील पाटील वाळकी. बॉल स्पॉन्सर्स ॲडव्होकेट रुपेश पाटील ग्रीन ग्लो. अंपायर जर्सी स्पॉन्सर्स कृषी मित्र सर्व्हिसेस अजय पाटील रुखनखेडा हे सुद्धा आपले प्रायोजक आहेत.
सेल्फी पॉइंट प्रायोजक बिर्याणी हाऊस. ऑफ स्टंपच्या बाहेर इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. चेंडू गिरकी घेतोय. फलंदाज धावतोय. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव नाकारलेली आहे. रुपेश यांनी चतुराई दाखवलेली आहे, कारण की ही जी दुसरी धाव आहे ही आत्मघाती ठरली असती. पंचेचाळीस धावा, 5वं षटक प्रगतीपथावर. हर्षवर्धन गोलंदाजीला आलेले. युवा खेळाडू हर्षवर्धन. पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन कडे लक्ष द्यावं लागेल. बॉलच्या मेरिटच्या हिशोबाने आपल्याला आपला फटका निवडावा लागेल. हर्षवर्धनची चांगली गोलंदाजी. 5वं षटक सुरू आहे. यावेळेस या चेंडूवर मोठा फटका यायला हवा होता. प्रयत्न केला होता, परंतु हा ऑफ स्टंपचा चेंडू होता आणि त्याला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. तर बघा, बॉलच्या मेरिटच्या हिशोबाने जर आपल्याला खेळायचं असेल तर ऑफ स्टंपचा चेंडू आपण ऑफ स्टंपलाच खेळायला हवा. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि झेल टिपलाय. ऋषिकेश यांनी मनोहर यांना परतीचा रस्ता दाखवलेला आहे. मनोहर कॉट ऋषिकेश, बोल्ड हर्षवर्धन. आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देणारे हर्षल सुभाष पाटील. मागच्या सामन्यात अतिशय उत्कृष्ट खेळी केलेली होती. एक हाती संघर्ष करताना दिसलेले होते आणि आता मात्र त्यांना साथ लाभते ती रुपेशची. बघूया काय होतंय ते. बघा, शॉट सिलेक्शन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अल्टीपल्टी शॉट खेळण्याची आवश्यकता नाहीये. सुरुवात चांगली आहे, थोडा वेळ घ्यायला हवा. पाच षटकांची समाप्ती. 45 धावा, 1 गडी बाद. आणि रुपेश पाटील यांच्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि आपण बघू शकतो समोरच्या टीमचा जल्लोष, उत्साह. 45 धावा, 2 गडी बाद. हर्षवर्धन यांनी चांगला झेल टिपलेला आहे. आपण बघू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. सरळ हातात आलेला आहे आणि हर्षवर्धन यांनी कुठलीही चूक केलेली नाहीये. रुपेश सेट झालेले होते. चेंडू त्यांना फुटबॉल सारखा दिसत होता, परंतु अति घाई संकटात नाही असं म्हण आहे, तसंच काहीसं झालेलं आहे. भैया मिस्त्री अर्थात मॅन फ्रॉम गोरगावले शशिकांत पाटील आता मैदानात. आणि आता ही जोडी डिसाइड करेल
की हा संघ कुठपर्यंत मजल मारू शकतो. यानंतर आहेत फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजाला धाक ज्या फलंदाजाचा असतो ते फलंदाज हे दोघे आहेत. महेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. शशिकांत पाटील स्ट्राईकला. भैया मिस्त्री या नावाने परिचित गोरगावल्याचे रहिवासी यावेळेस मात्र सावध सुरुवात करतायत. आणि शशिकांत पाटीलचा सामना आहे आणि पंकज महाजन अर्थात चाचू मैदानात नाही असं फार कमी वेळा घडतं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू छेडखाणी करण्याचा प्रयत्न होता. पंकज महाजन जर मैदानात असतील तर कृपया समालोचन कक्षाकडे यायचंय. चाचू चांगला फटका, चांगला संपर्क आणि हा चेंडू अडवला जायला हवा होता. दबाव या ठिकाणी दबाव दिसला राहुल यांच्यावर. चौकाराने खातं उघडतोय शशिकांत पाटील आणि या चौकाराने धावसंख्या 49. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर संघ. तर येणाऱ्या काळात चोपडा वासियांच्या मनोरंजनासाठी काही क्रिकेट स्पर्धा आपण घेऊन येणार आहोत. तर त्यात असतील चोपडा प्रीमियर लीग अर्थात CPL येणाऱ्या काळात. त्यानंतर असेल वीर गुर्जर प्रीमियर लीग, गुर्जर समाजाची एक चांगली प्रतियोगिता. आणि त्यानंतर मुस्लिम समाजाची सुद्धा एक क्रिकेट प्रतियोगिता असेल. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि स्वतःवरच थोडेसे नाराज दिसत आहेत. गुरुदत्त मेडिकलचे संचालक मयूर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मयूर दादा आपलं मनपूर्वक स्वागत आणि विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. लेंथ चांगली होती, लाईन थोडीशी ऑफस्टंपच्या बाहेर, त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केलेलं आहे. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू नव्हता, परंतु थोडासा समोरचा चेंडू होता. आडव्या बॅटने चांगला संपर्क केलेला आहे. हँड आय कोऑर्डिनेशन द्वारे मारलेला हा षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 56 धावा, 6 षटकांची समाप्ती. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग पर्व तिसरे. पिरन नाटू पाटील फाउंडेशन विरुद्ध सूर्या इरिगेशन एजन्सीज या दोन संघाच्या दरम्यान हा सामना रंगतोय. मराठ्यांचा गर्व आणि तिसरे पर्व.
थँक्यू डीजे. आणि पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर पडझड होते. जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता. या ठिकाणी रुपेश आऊट झाल्यानंतर एक भागीदारी व्हायला हवी होती, परंतु थोडीशी घाई करताना दिसले रुपेश, त्यानंतर हर्षल. रुपेश यांनी हर्षलचा चांगला झेल टिपलेला आहे. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, थोडासा फाईन खेळलेला आहे. यावेळेस चांगला फटका, चौकार येतोय शशिकांत पाटीलच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 62 धावा. मैदानावर उपस्थित सर्व प्रायोजकांचं, सर्व दर्शकांचं, सर्व समाज बांधवांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं मी पद्माकर पाटील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीगचा थरार. यावेळेस मात्र हा फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉस होता, परंतु शशिकांत पाटील ज्या दर्जाचे खेळाडू आहे या चेंडूचा फायदा उचलू शकलेले नाहीयेत. यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू आणि चेंडूचा जो आवाज आलेला आहे, चेंडू फुटला की काय चेक करतील पंच. चला, नक्कीच चेंडू फुटलेला आढळलेला आहे, तर हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल.
यावेळेस ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटने या चेंडूला टोलवलेलं आहे. साईड स्क्रीनकडे चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळते शशिकांत पाटील यांना. 63 धावा षटकातला शेवटचा चेंडू असेल डॉक्टर नितीन पाटील यांचा. डॉक्टर नितीन पाटील असतील, डॉक्टर अमोल पाटील असतील, डॉक्टर हेमंत पाटील असतील, डॉक्टर आनंद पाटील असतील, निलांजन लॉन्सचे संचालक. तर बहुसंख्य डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यावसायिक आपल्याला या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. काही युवा विद्यार्थी सुद्धा आहेत ज्यांनी आपली चुणूक या स्पर्धेत दाखवलेली आहे. सात षटकांची समाप्ती, 64 धावा, 3 गडी बाद. आपण बघत आहात पिरण नाटू पाटील फाउंडेशन विरुद्ध सूर्या इरिगेशन एजन्सी चोपडा या दोन संघांच्या दरम्यान मराठ्यांचा रणसंग्राम. मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व तिसरे. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग मात्र पाहिजे तसं झालेलं नाही. एक धाव मिळते. स्क्वेअर लेगकडे या चेंडूला अडवलं जातंय. राहुल पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. ज्ञान योग फाउंडेशन फूड स्पॉन्सर्स या स्पर्धेचे. यावेळेस मात्र या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि सरळ हातात लॉंग ऑफ सीमारेषेवर या चेंडूला टिपलेलं आहे. सचिन पाटील यांना तंबूत परतावं लागेल. सचिन कॉट मयूर, बोल्ड राहुल. मयूर यांनी चांगला झेल टिपलेला आहे. पुन्हा एकदा राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज आता मैदानात. सहासष्ट धावा, 4 गडी बाद. 8वं षटक सुरू आहे. राहुल पाटील 1.4 षटकात 10 धावा देत 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला आहे. शशिकांत पाटील यांना टिपलेलं आहे मयूरने. राहुल पाटील यांनी या षटकात दुसरा गडी बाद केलेला आहे. खिंडार पाडलेलं आहे पिरण नाटू पाटील फाउंडेशनच्या मिडल ऑर्डरला. 5वा फलंदाज तंबूत परतलेला आहे. 66 धावा, 66 लॉस ऑफ 5.
आणि जास्त विचार केला की काय होतं ते आपल्याला दिसलेलं आहे. थ्रो कुठे फेकू, नॉन स्ट्राईकला की स्ट्राईकला. थोडेसे लेट झाले आणि धाव अतिरिक्त मिळाली. आणि आपण बघूया शशिकांत पाटील कशा पद्धतीने बाद झालेले आहेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकतो. व्हेरिटो इंजिनिअरिंग यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर. स्लॉट मधला चेंडू होता, क्लोज टू द बॉडी होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन थोडंसं मिळालं होतं, परंतु जो डिस्टन्स, जे अंतर चेंडूने कापायला पाहिजे होतं ते कापलं गेलेलं नाहीये. 67 धावा, 5 गडी बाद, 8 षटकांची समाप्ती. डॉक्टर नितीन आता गोलंदाजी मार्कवर. हेमंत पाटील स्ट्राईकला. खराब चेंडू, परंतु एकच धाव मिळेल लॉंगॉनच्या दिशेने. तर बघा पुन्हा एकदा पीरन नाटू पाटील फाउंडेशन या संघाने सुरुवात अतिशय दमदार केलेली होती. असं वाटलं होतं की 125 पर्यंत मजल मारतील, परंतु हर्षल पाटील असतील, त्यानंतर मनोहर असतील, रुपेश पाटील यांनी एक चांगली इनिंग खेळलेली होती, परंतु थोडासा संयम, थोडंसं धैर्य त्यांचं कमी पडलेलं आहे. हर्षल पाटील आणि शशिकांत पाटील यांचे काही बेजबाबदार फटके, ज्यांच्यामुळे संघ आता अडचणीत आलेला आहे. मोहित यांनी चांगला झेल टिपलेला आहे. अमोल पाटील कॉट, मोहित बोल्ड, डॉक्टर नितीन. रिप्लेच्या माध्यमातून बघूया कशा पद्धतीने फलंदाज तंबूत परतलेत. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अभिषेक देशमुख अलॉंग द कार्पेट. चांगला ड्राईव्ह, मिड ऑफचा खेळाडू या चेंडूला अडवतोय. यष्टी रक्षकाकडे चेंडू परत करतोय. धावबाची अपील होते. पंच तिसऱ्या पंचाकडे दाद मागतायत आणि आता बघूया तिसरे पंच काय निर्णय देत आहेत ते. फलंदाज सुरक्षित. आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत सूर्या इरिगेशन एजन्सीचे संचालक शशिकांत दादा पाटील. हे खास आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर शशिकांत दादा पाटील, संचालक सूर्या इरिगेशन एजन्सी चोपडा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, तर तिसऱ्या पंचांनी नाबाद घोषित केलेलं आहे. थ्रो थोडासा उंच होता, त्यामुळेच विकेट किपरला स्टंप उडवण्यास उशीर झालेला आहे. डॉट बॉल. डॉक्टर नितीन पाटील अतिशय उत्कृष्ट मारा करतायत. नऊ धावा दिलेल्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू असेल. 2 गडी नितीन पाटील यांनी बाद केलेले आहेत. आणि
एक मोठा मासा त्यांनी गळाला लावला होता हर्षल पाटीलच्या रूपात. एकच खेळाडू होता डीप कव्हर क्षेत्रात आणि त्या खेळाडूला हर्षल पाटील यांनी शोधून काढलेलं होतं. 9 षटकांची समाप्ती, 70 धावा, 6 गडी बाद. यावेळेस मात्र तळातील फलंदाज थोडीशी जबाबदारी स्वीकारताय आणि आपल्या संघाला एका चांगल्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. षटकार आलेला आहे हेमंत पाटीलच्या बॅटमधून आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, कृषी मित्र सर्व्हिसेस अजय पाटील रुखणखेडा हे सुद्धा आपले सन्माननीय प्रायोजक. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हवेत उडवलेला आहे. कव्हरचा खेळाडू या चेंडूला अडवतोय. 1 धाव मिळते, माफ करा 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या आता होते 78 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि गोलंदाजीला आलेले आहेत संदीप बाविस्कर सर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. हर्षवर्धन काऊस कॉर्नरकडे धावतोय. 1 धाव मिळते. 79 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चारू दत्त, बोरसे आता स्ट्राईकला असतील. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. टॉप एज आणि 7वा शिलेदार पिरन नाटू पाटील फाउंडेशन संघाचा तंबूत परततोय चारुदत्त बोरसे. राहुल यांनी चांगला झेल टिपलेला आहे. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफचा खेळाडू साइड स्क्रीन कडे धावतोय. चेंडू अडवतोय. गोलंदाजाकडे चेंडू देतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र तंबूत परततोय. पिरन नाटू पाटील फाउंडेशन 8 गडी बाद, 80 धावा आणि सूर्या इरिगेशन एजन्सीज या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर लक्ष्य असेल 81 धावांचं, 81 रन्स टू विन.
हर्षल पाटील गोलंदाजीची सुरुवात करतील पिरन नाटू पाटील फाउंडेशन संघाकडून. 81 धावांचं लक्ष्य हा संघ डिपेंड करतो का ते बघावं लागेल. स्ट्राईकला असतील हर्षवर्धन, नॉन स्ट्राईकला असतील संदीप बाविस्कर आणि पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिला चेंडू लो फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजनला या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. चांगली सुरुवात हर्षलची. जर हा सामना जिंकायचा असेल तर रेग्युलर इंटरव्हेल्स मध्ये विकेट घ्याव्या लागतील. दरम्यान चेंडू उडवलेला आहे. व्हॅकंट एरिया आहे. लॉंग ऑफच्या दिशेने पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे दोनच खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतात आणि पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा 3 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतात आणि पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. यावेळेस मिड ऑफ सर्कलच्या आत त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव खातं उघडतंय सूर्या इरिगेशन एजन्सी संघाचं. संदीप बाविस्कर स्ट्राईकला असतील. डॉट बॉल. तर बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत जितकेही डावखुरे फलंदाज आपण फलंदाजी करताना बघितलेले, फार कमी डावखुरे फलंदाज असे आहेत की ज्यांनी षटकार टोलवलेला आहे. कारण की या मैदानावर हवा जी सुरू असते ती लेफ्ट हँडेड फलंदाजाच्या मिडविकेट कडून पॉइंट कडे येणारी असते, त्यामुळे ते हवेच्या अगेन्स्ट चेंडू जाऊ शकत नाही. तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हवा ही फार महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असते. कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हवा कुठल्याही संघाची दिशा आणि दशा बदलवू शकते. फुल्लर लेनचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणि किफायती सुरुवात केलेली आहे हर्षल सुभाष पाटील यांनी. चांगली सुरुवात झालेली आहे, परंतु या जोडीकडे लक्ष असेल सूर्या इरिगेशन एजन्सीच्या सलामी जोडीकडे. दोन्हीही फलंदाज जर टिकले तर ते कुठल्याही चांगल्या माऱ्याला उद्ध्वस्त करू शकतात. तर आता वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. श्री एजन्सीज धुळे वर्सेस शिवस्वराज्य वॉरियर्स चोपडा. दीपराज पाटील द स्टार ऑफ MPL सीझन 3 आणि निखिल पाटील. चांगला फटका पहिला चौकार आलेला आहे सूर्या इरिगेशन एजन्सीज संघाकडून आणि तो चौकार लगावलेला आहे हर्षवर्धनने. 5 धावा. पुन्हा एकदा शशिकांत पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू तितकासा शॉट नव्हता. तर वारंवार शॉट सिलेक्शनकडे लक्ष द्यावं लागेल फलंदाजांना. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अलॉंग द कार्पेट. चांगला फटका, सुंदर टायमिंग आणि तितकंच सुंदर प्लेसमेंट आणि हा चौकार. दुसरा चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक शांतारामदादा पाटील रुखणखेडा. 9 धावा.
एक संधी निर्माण केलेली होती शशिकांत पाटील यांनी. अवघड होती परंतु एक संधी होती. नऊ धावा. शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे आणि पहिली विकेट शशिकांत पाटीलने मिळवलेली आहे. श्री एजन्सीज धुळे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. शॉट ऑफ लेन चेंडू आणि यावेळेस मात्र हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध फटका खेळलेला आहे आणि षटकार वसूल केलेला आहे फलंदाजाने. चांगला फटका. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता हर्षल यांचा. निशाणेबाजी थोडीशी चुकीची. चला डेलिब्रेट केलेला आहे. चेंडू असेल वैध परंतु धाव मिळणार नाही. बघा क्रिकेटमध्ये आपण जर खेळण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये तर आपण धाव घेऊ शकत नाही. ऑन साइडला हलक्या हाताने खेळलेला एक धाव. सोळा धावा रुपेश पाटील आलेले आहेत. एक युवा उद्योजक, प्रथित यश वकील, एक चांगले संघटक, जय हिंद क्रिकेट क्लबचे सदस्य आणि एक युवा नेतृत्व ॲडव्होकेट रुपेश घनश्याम पाटील.
आणि आपल्याला माहिती असेल की रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामं सुद्धा करत असतात. रुपेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईकला असतील राहुल पाटील, नॉन स्ट्राईकला संदीप बाविस्कर उत्कृष्ट फलंदाजी करतायत. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका खेळलेला आहे. वन बाउन्स क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरच्या रूपात या चेंडूला अडवतोय, परत करतोय. दरम्यान एक धाव मिळतीये. या एका धावेच्या मदतीने 17 धावा, एक गडी बाद. जर पिरन्नाटू पाटील फाउंडेशन संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर रेग्युलर इंटरव्हेल्समध्ये विकेट्स घ्यावे लागतील. आणि जर सूर्या इरिगेशन एजन्सी संघाला जर हा सामना जिंकायचा आहे तर एक चांगली भागीदारीची आवश्यकता. यावेळेस चतुराईने हलक्या हाताने खेळलेला आहे. एक धाव शशिकांत पाटील यांनी या चेंडूला अडवलेलं आहे. एकेरी दुहेरी धाव्याने धावफलक हलता ठेवतायत राहुल पाटील आणि संदीप बाविस्कर सर. आणि चांगली रणनीती आहे कारण की लक्ष तितकंसं जास्त नाहीये. एकेरी दुहेरी धावा घ्या, खराब चेंडूची वाट बघा, त्यावर मोठे प्रहार करा, विजय निश्चित आपला आहे. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एक एकेरी धाव. सचिन चेंडू अडवतायत. तीन षटकांची समाप्ती, 19 धावा, एक गडी बाद. सूर्या इरिगेशन एजन्सीचे संचालक शशिकांत दादा पाटील नक्कीच आपल्या संघावर खुश असतील. आपल्यासोबत उपस्थित आहेत. मराठा प्रीमियर लीगच्या विचारपीठावर विराजमान झालेले आहेत शशिकांत दादा पाटील, संचालक सूर्या इरिगेशन एजन्सीज. शशिकांत पाटील यांचं नाव घेतलं आपण, जे संचालक आहेत सूर्या इरिगेशन एजन्सीचे. आणि आता भैया मिस्त्री अर्थात मॅन फ्रॉम गोरगावले शशिकांत पाटील गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळलेला आहे. एक धाव झाली असती परंतु नाकारलेली आहे कारण की हर्षल पाटील चित्त्याच्या चपळाईने चेंडूच्या मागे झेपावले होते. पुन्हा एकदा शशिकांत पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू. अमोल पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे. राहुल पाटील कॉट, अमोल पाटील बोल्ड. शशिकांत पाटील, शशिकांत पाटील यांनी दुसरा झटका दिलेला आहे सूर्या इरिगेशन एजन्सीज या संघाला. एकोणीस धावा, दोन गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. आणि मराठा प्रीमियर लीगचा जर मागचा सीझन आपण फॉलो केला असेल तर आपल्याला सांगू इच्छितो शशिकांत पाटील या खेळाडूने अतिशय दर्जेदार कामगिरी जळगावला मराठा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत केलेली होती. एक गाडीची चाबी या ठिकाणी सापडलेली आहे, कोणाची असेल तर घेऊन जायची आहे समालोचन कक्षातून. पुन्हा एकदा शशी. हो, यावेळेस जोरदार अपील केलेली आहे परंतु पंचांचा कुठलाच इशारा आलेला नाहीये. चतुराई दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अशी चतुराई दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
शशिकांत पारदी साहेब जळगाव, माफ करा, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे शशिकांत पारदी साहेब आणि आमचे मराठा प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनचे चोपडा येथील स्टार खेळाडू दीपक शिंदे यांचं मराठा प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. चार षटकांची समाप्ती, 20 धावा, 2 गडी बाद. बघा या ठिकाणी पाया तर चांगला रचलेला आहे पिरन नाटू पाटील फाउंडेशनच्या संघाने, परंतु आता कशा पद्धतीने ते कशी रणनीती आखतात आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतात ते बघावं लागेल. आणि आता या ठिकाणी सूर्या इरिगेशन एजन्सीज या संघाला नितांत आवश्यकता आहे एका चांगल्या भागीदारीची. शशिकांत पाटील यांनी आपल्या 2 षटकात 9 धावा देत 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थडब्यांच्या दिशेने. रुपेश पाटील, ॲडव्होकेट रुपेश पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. आणि बघा हर्षल पाटील असतील, हर्षल सुभाष पाटील असतील, त्यानंतर ॲडव्होकेट रुपेश असतील, त्यानंतर शशी असेल, तर त्यांना माहिती आहे की हा विजय किती महत्त्वाचा आहे. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. सचिन या चेंडूला अडवत आहेत. थोडीशी फंबलिंग होते परंतु एकच धाव मिळेल. मी सचिन दादांना आणि आयोजन समितीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी दीपक शिंदे साहेब आणि शशिकांत पारदी साहेब यांचं मराठा प्रीमियर लीग परिवारातर्फे स्वागत करायचंय. आणि पिरन नाटू पाटील फाउंडेशन या संघाचे मेंटॉर सध्या थोडेसे व्यस्त दिसत आहेत. पंकज महाजन अर्थात चाचू, शशिकांत पाटलांचे अतिशय जीवलग मित्र. यावेळी चांगला फटका अलॉंग द कार्पेट, कव्हर ड्राईव्ह. अक्षय पाटील, IT अक्षय, त्यानंतर जळगाव मराठा प्रीमियर लीगचा करण अंबाला, हितेश मराठे आणि स्टार गणेश पाटील, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यावेळेस मात्र बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू थडब्यांच्या दिशेने जातोय चौकार, आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा. पाच षटकांची समाप्ती.
37 धावा, माफ करा 27 धावा 2 गडी बाद. आणि आता 30 चेंडूंमध्ये 54 ची आवश्यकता. 10.80च्या सरासरीने या ठिकाणी धावा कराव्या लागतील. आपल्यासोबत उपस्थित आहेत दीपक शिंदे आणि सन्माननीय शशिकांत दादा पारधी, ज्यांचं मराठा प्रीमियर लीग तर्फे स्वागत करण्यात आलेलं आहे. चोपडा पोलीस स्टेशनचे निलेश दादा पाटील सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. निलेश दादा, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा सामना चुरशीचा होईल यात निश्चित शंका नाहीये. रोमहर्षक सामना. हेमंत पाटील यांचा आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने टप्पा पडतोय, पॉइंटच्या दिशेने चेंडू वळतोय, गिरकी घेतोय, क्षेत्ररक्षक चेंडू अडतोय. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा घेतोय. 29 धावा, 6वं षटक घेऊन आलेले हेमंत पाटील. स्ट्राईकला असतील संदीप बाविस्कर सर. 13 चेंडू 13 धावा, सावधानीने खेळतायत. माहिती आहे त्यांची विकेट किती महत्वाची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव थोडीशी त्रासदायक ठरू शकते, कारण की आपल्याकडे लक्ष तितकंसं मोठं नाहीये. छोटी टोटल जर आपल्याला डिपेंड करायची तर आपल्याला अचूक टप्प्यावर मारा करायला पाहिजे आणि टप्प्यावरच कार्यक्रम व्हायला हवा. अतिशय उत्कृष्ट फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजनला स्वीपर कव्हर धावतोय, चेंडू अडवतोय, 1 धाव मिळते. मयूर यांना संदीप बाविस्कर स्ट्राईकला. 31 धावा 2 गडी बाद. 6वं षटक सुरू आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा आणि या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक ट्रॉफी स्पॉन्सर्स रोहित दादा निकम. ओ, चांगला चेंडू, चांगला चेंडू. सध्या तरी पिरन नाटू पाटील फाउंडेशनचे गोलंदाज चांगला टिचून मारा करतायत. यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. 1 धाव मिळते. संदीप बाविस्कर आता स्ट्राईकला असतील. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. गोलंदाजाने प्रयत्न केलेला आहे आणि झेल सुटलेला आहे. बघा, असं म्हटलं जातं कॅचेस विन्स मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. शेवटचा चेंडू असेल. सहा षटकांची समाप्ती. 33 धावा 2 गडी बाद. 24 चेंडू आणि 48 ची आवश्यकता.
रुपेश पाटील लॉंगॉनच्या सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतात. 1 धाव मिळतीये, 34 धावा. आणि आता रोमहर्षक स्थितीत हा सामना पोहोचतोय. हर्षल यांचं हे षटक कसं पडतं ते बघावं लागेल. संदीप बाविस्कर असतील स्ट्राईकला. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह. कव्हर क्षेत्रात सचिन चेंडू अडवत आहेत. स्वीपर कव्हर. 1 धाव मिळतीये. आणि एकेरी दुहेरी धावेने आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला काही फरक पडणार नाहीये, कारण की आता या ठिकाणावरनं जर डॉट बॉल आले तर मात्र दबाव वाढेल तो फलंदाजी करणाऱ्या संघावर. ओ डॉट बॉल. बघा, डॉट बॉल टाकून फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर फलंदाज मात्र धावा काढण्यासाठी काही ना काही प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नात विकेट मिळू शकते. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा रुपेश लॉंग ऑन कडे. 1 धाव मिळते. यावेळेस मात्र आता कव्हर क्षेत्रातला क्षेत्ररक्षक पॉइंटचा डीप पॉइंटचा आता सर्कलच्या आत आणलेला आहे. 1 डीप मिड विकेट आणि 1 डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट चेंडूवर ट्रॅप करण्याचा प्रयत्न असू शकतो. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन कडे चेंडू जातोय. निर्धाव चेंडू. हर्षल पाटील टिच्चून मारा करतायत. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. 4 धावा त्यांनी आतापर्यंत दिलेल्या आहेत फक्त. यावेळेस फटका फसलेला आहे आणि रुपेश पाटील यांचा थोडंसं नियोजन चुकलेलं आहे. संधी निर्माण केलेली होती. रुपेश पाटील थोडेसे पुढे निघून आलेले होते. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. चला, हर्षल यांनी संधी निश्चित निर्माण केलेली होती, परंतु रुपेश थोडेसे पुढे निघून आलेले आहेत आणि कौतुक करावं लागेल हर्षल पाटील यांचं. किफायती मारा केलेला आहे. कंजूस गोलंदाजी ज्याला म्हणतात. 2 षटकात 6 धावा दिलेल्या आहेत. विकेट जरी मिळालेली नसली तरी आपल्या संघासाठी त्यांनी प्रयत्न जे केलेले आहेत, असं म्हणतात की प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळू लगे, तसाच काहीसा एक छोटासा प्रयत्न आपल्या संघासाठी केलेला आहे. सात षटकांची समाप्ती. 38 धावा, 2 गडी बाद, 18 चेंडू आणि 43 ची आवश्यकता. सामना आता कुठेही जाऊ शकतो. 1-2 मोठे फटके सामना सूर्या इरिगेशन एजन्सी संघाकडे वळू शकतो. तर या ठिकाणी एखादं निर्धाव षटक, एखादं किफायती षटक, 1-2 विकेट्स, सामना गोलंदाजी संघाकडे वळू शकतो. सामना निश्चितच रोमहर्षक ठरेल असं भाकीत बऱ्याच जाणकारांनी वर्तवलेलं होतं आणि तसंच काहीसं होताना दिसतंय. संदीप गोलंदाजीला आलेले आहेत. चला, वाईडचा इशारा आलेला आहे आणि आता वाईड यॉर्कर ऑफ साइड द लाईन ऑफ स्टंप कडे मारा करण्याचा प्रयत्न असेल, कारण की हवा जी आहे ती मिडविकेट कडे सुरू आहे. यावेळेस खराब चेंडू आणि कव्हर क्षेत्रात चेंडू गेलेला आहे. षटकार हवेच्या विरोधात आणि यालाच म्हणतात मराठा. हवेच्या विरोधात, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध झेपणारा जो असतो तोच असतो मराठा. आणि या ठिकाणी हवेच्या विरुद्ध फटका खेळलेला आहे, ताकदवान फटका, आणि चेंडू गेलेला आहे कव्हर सीमारेषा पार. या षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, जळगाव.
आणि बघा परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिकट या ठिकाणी दाखवून दिलेली आपली चुणूक। एक चेंडू गेलेला आहे कव्हर क्षेत्रात, दुसरा चेंडू गेलेला आहे मिड विकेट क्षेत्रात। पहिला षटकार हवेच्या प्रवाहाच्या विरोधात आणि दुसरा हवेच्या प्रवाहाच्या बरोबर, तर दाखवून दिलेलं आहे प्रवाह सोबतही आपण चालू शकतो आणि प्रवाहाच्या विरोधात सुद्धा। एक्कावन्न धावा झालेल्या मागच्या षटकाराने सूर्या इरिगेशन एजन्सी संघाचा अर्धशतक धाव फलकावर लागलेलं आहे। पॉइंटच्या दिशेने एक धाव। चला संग्राम आलेले आहेत आणि आपण जर मराठ्यांचा रणसंग्राम विचारात घेतला तर आपल्याला कळेल की मराठ्यांनी 1600च्या दशकात काय केलेलं आहे। संग्राम निंबाळकर गोलंदाजीला आलेले आहेत, नावातच दम आहे। त्रेपन्न धावा, 14 चेंडू 28 ची आवश्यकता। लक्ष आता आवाक्यात येते। यावेळेस मात्र चेंडू हवेत एक टप्पा खाऊन सचिन मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला अडवतोय, एकच धाव मिळते। शॉट ऑफ लाईन चेंडू आणि लॉंगच्या दिशेने एक संधी आणि आता मात्र या संघाला अवघड जाणार आहे। हे बघा काही संधी निर्माण कराव्या लागतील, काही निर्माण झालेल्या संधीचं सोनं करावं लागेल, विकेट्स घ्यावी लागेल, तरच हा सामना गोलंदाजी करणारा संघ जिंकू शकतो। आणि समोरच्या संघाकडून काही संधी हिरावून सुद्धा आपल्याला घ्याव्या लागतील जिंकण्यासाठी, परंतु या ठिकाणी झेल जर आपण सोडाल तर विजयश्री आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही। आपण वळूया धावसंख्येकडे। 12 चेंडू 26 ची आवश्यकता, हे समीकरण आहे जिंकण्यासाठीचं। धावांकडे वळूया। 8 षटकांची समाप्ती, 55 धावा, 2 गडी बाद। तर सूर्या इरिगेशन एजन्सी संघासाठी जमेची बाजू काय आहे तर त्यांचे फक्त 2 गडी बाद झालेले आहेत, त्यामुळे आता फलंदाज या ठिकाणी रिस्क घेऊ शकतात। संदीप ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका, कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय, सचिन कडून मिसफील्ड आणि हा चौकार। चला अगोदरच मी सांगितलं होतं पहिल्या डावात अतिघाई संकटात नाही, तसंच काहीच होतंय। नजरहटी आणि दुर्घटना घटी असा प्रकार आपल्याला बघायला मिळाला। सचिन चेंडूच्या पुढे निघून गेलेले होते। मनाचा ब्रेक आणि आपला ब्रेक उत्तम हवा तरच कुठेतरी आपण प्रगती करू शकतो। यावेळेस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा येतोय पंच अविनाश बंगाळ सरांचा। स्क्वेअर लेगला आहेत योगेश भाकरे सर, तिसरे पंच म्हणून भूमिका बजावत आहेत ते मयूर सोनोने सर। 60 धावा, 9 षटक सुरू आहे। यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि हर्षल पाटील यांना माहिती आहे या विकेटचं महत्व, ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, छोटस का होईना
एक दार उघडलेलं आहे आणि आता बघूया या विकेटमुळे पिरण नाटू पाटील फाउंडेशनचा संघ विजयश्री खेचून आणतो का? आणि तेज किरण राजपूत अतिशय उत्साहित दिसत आहेत. मोहित आता सर्वांना मोहित करण्यासाठी मैदानावर दाखल झालेले आहेत आणि मोहितने जर सर्वांना मोहित करायचं ठरवलेलं आहे तर आपल्या संघाला विजयश्री मिळवून द्यावी लागेल. मोहित ऑन स्ट्राइक. ऑफस्टंपच्या बाहेर हो निर्धाव चेंडू. दबाव असेल फलंदाजावर. हेमंत गोलंदाजी करतायत. हेमंत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोहित स्ट्राइकला. नवीन फलंदाज आहेत. दबाव असेल नक्कीच. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. सचिन यांचं अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण. बघा ह्या ज्या वाचवलेल्या धावा आहेत या नक्कीच आपल्या कामात पडणार आहेत. एक एक धाव महत्वाची आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सचिन यांचं. पुन्हा एकदा हेमंत. यावेळेस मात्र फलंदाज स्ट्राइकला असतील. मयूर सेट बॅट्समन. 15 चेंडू 23 धावांवर खेळतायत. तर पिरण नाटू पाटील संघासाठी जर अडचण असेल तर फक्त या फलंदाजाची. या ठिकाणावरनं आता गडी बाद होतोय का ते बघावं लागेल. हेमंत. ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू. या ठिकाणी एक संधी होती. मोठा फटका यायला हवा होता. संधी हुकलेली आहे. पुढचा सामना श्री एंटरप्राइजेस धुळे विरुद्ध शिवस्वराज वॉरियर्स. रवींद्र दंगल पाटील. सन्माननीय रवींद्र दंगल पाटील काझीपुरा येथील रहिवासी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. रोहित दादा निकम या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक. ज्ञानयोग फाउंडेशन फूड कोर्ट स्पॉन्सर. अलॉंग द कार्पेट. चांगला फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनोहर. यावेळेस मात्र अशा चुक्या फार नडू शकतात कारण की एक एक धाव महत्वाची आहे. या ठिकाणी एक धाव वाचवता आली असती. खराब फेकी मनोहरची. चला या ठिकाणी थोडेसे जायबंदी झालेले आहेत मनोहर. त्यांच्या डाव्या खांद्याचं माझ्या मते ऑपरेशन झालेलं आहे नुकतंच. तरीही समाजासाठी खेळण्याचा प्रयत्न आहे. स्तुत्य प्रयत्न आहे. डावा खांदा त्यांचा जायबंदी झालेला आहे. थोडीशी दुखापत झालेली आहे परंतु आपल्याकडे डॉक्टरांची एक चांगली फौज आहे. नक्कीच डॉक्टर लक्ष देतील त्यांच्याकडे. डॉक्टर नितीन पाटील याच सामन्यात खेळत आहेत. षटक संपलेलं आहे. 9 षटकांची समाप्ती झालेली आहे. 9 षटकांची समाप्ती. 63 धावा 3 गडी बाद. 6 चेंडू आणि 18 ची आवश्यकता. पाच चेंडू 18 धावा गोलंदाजीला आलेले.
संग्राम नावातच दम आहे, स्ट्राईकला मोहित असतील. ओ यावेळेस मात्र ओ एक संधी होती. चला धावपास झाला नाही, परंतु चेंडू निर्धाव आलेला आहे. 4 चेंडू 18 धावा. तर मराठ्यांचा रणसंग्राम आपण बघत आहात. चोपडा येथे मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून तिसरे पर्व, ज्याचा आम्हाला सर्वांना आहे गर्व. ओ हो 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 संग्राम या सामन्यात हिरो ठरतात की काय असं वाटायला लागलेलं आहे. 3 चेंडू 17 ची आवश्यकता. हा या सामन्याचा निर्णायक चेंडू असेल. चला आता 17चा खतरा कोणाला आहे ते आपल्याला समजेल. दीपक शिंदे जसे मैदानात दाखल झाले तशीच सामन्यात चुरस वाढलेली आहे. 3 चेंडू 17 धावा. हा या सामन्याचा निर्णायक चेंडू आहे. सामन्याला कलाटणी देणारा चेंडू आहे. सामन्याचं भविष्य ठरवणारा चेंडू आहे. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. आणि या निर्धाव चेंडूने आता सिद्ध केलेले, जर पुढचे 2 चेंडू वैध असले आणि त्यावर 2 षटकार जरी आले तरी गोलंदाजी करणारा संघ हा सामना हरू शकत नाहीये. परंतु वैध चेंडूची गरज आहे. नो बॉल वाईड बॉल अतिरिक्त जर काही झालं तर त्याला गोलंदाज जबाबदार. परंतु माहिती आहे तशी चुकी करणार नाहीये आणि याला म्हणतात कुठेतरी कमबॅक, पुनरागमन. शेवटचा चेंडू आणि 16 ची आवश्यकता. आणि पिरण नाटू पाटील फाउंडेशन या संघाने 80 धावा डिपेंड केलेल्या आहे आणि सर्वांसमोर एक उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे. जर तुमच्याकडे क्षमता असेल, जर विचार करण्याची परिस्थिती जर तुम्हाला जाणीव असेल आणि पुढे जाण्याची जर जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो. आणि दाखवून दिलेलं आहे परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. संग्राम सिंग या सामन्याचे हिरो ठरलेले आहेत. आणि संग्राम सिंग यांनी जी स्पेल टाकलेली आहे, जी गोलंदाजी केलेली आहे, आजच्या सामन्याचे हिरो ते ठरलेले आहेत. तर संग्राम सिंग निंबाळकर यांना तेजकिरण राजपूत यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीच्या प्रदर्शनासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक. थँक्यू संग्राम दादा, थँक्यू तेजू.